आता मी चालू करतोय प्रेझेंटेशन्स. तुमच्या समोर आता प्रेझेंटेशन दिसेल तुम्हाला. ठीक आहे. आता मेनली आपण तुम्ही सगळ्यांनी ॲडमिशन्स घेतलेले आहेत चॅलेंज क्लासेस. आज टोटल तुम्हाला मी इंट्रोडक्शन देणार आहे की आपला क्लास काय आहे, कसा आहे, आपण कसं घेणार आहोत. टोटल तुम्हाला माहिती भेटेल ह्यातनं आपल्याला. ओके, नेक्स्ट स्लाइड. तर पहिल्यांदा ॲपबद्दल तुम्हाला माहितीच आहे, तरी मी एक ब्रॉड डिस्क्रिप्शन देतो आता ॲपबद्दल तुमचं पूर्ण. की आपला अँड्रॉइड मोबाईल ॲप आहे, तो प्ले स्टोअरवर तुम्हाला दिसेल. हे असं काहीतरी दिसेल तुम्हाला प्ले स्टोअरवर, चॅलेंज क्लासेस म्हणून. ते तुम्ही गेल्या की इथं इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर अशीच काहीतरी स्क्रीन येईल तुम्हाला. तुम्ही ज्यावेळेला इन्स्टॉल कराल ॲप, त्यावेळेला तुमचं नेम, ईमेल ॲड्रेस, तुमचा फोन नंबर ज्याने तुम्ही रजिस्टर करणार आहात ते रजिस्टर करा. मग तुमचं टोटल इथं ॲप्लिकेशन आपल्याला दिसेल. सिमिलरली हे तुम्ही लॅपटॉपवर सुद्धा करू शकता. लॅपटॉपवर जाण्यासाठी तुम्हाला हे URL यूज करायला लागणार आहे, web.classplus-app.com. इथं तुम्ही गेला की आपला कोड आहे KRPGR. रिमेंबर, KRPGR. KRPGR हा आपला कोड आहे. हा कोड तुम्ही इथं ORG कोडवर दिला. इथं साईडला व्हेरीफाय म्हणून एक ऑप्शन आहे, ते तुम्ही व्हेरीफाय करा. तुमचा जो नंबरनी तुम्ही ॲप डाउनलोड केलाय तोच नंबर इथं टाका, कंटिन्यू करा. तुमचे टोटल मोबाईल्सचे ॲप्लिकेशन सगळे इथं तुम्हाला दिसायला चालू होतील. म्हणजे आपण तुम्ही लॅपटॉपवर सुद्धाही हे सगळ्या गोष्टी करू शकता. सगळ्यांना समजतंय? मला एकदा चॅट मध्ये ओके म्हणून सांगा सगळ्यांनी. ओके ओके ओके. तुम्हाला लॅपटॉप बद्दल समजलं. लॅपटॉप नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, मोबाईलवर सुद्धा सेम फंक्शन्स आहेत. लॅपटॉप असावाच अशी काही गरजेचं वस्तू नाही. आता पुढे आपण जाऊया. असं तुम्हाला तुमचं ॲप दिसणार आहे मोबाईलमध्ये. हे मोबाईलमध्ये तुमचं टोटल असं ॲप दिसतं, चॅलेंज क्लासेस. हे तुमचं फर्स्ट पेज आहे. इथं तुम्हाला होम, बॅचेस, चॅट्स आणि प्रोफाईल ही प्रोफाईल आहे तुमची. तुम्हाला तुमचं नाव बदलायचं आहे, वडिलांचं नाव टाकायचं आहे, त्यांचे फोन नंबर्स टाकायचं आहे, तुमची बर्थ डेट टाकायची आहे. इथं प्रोफाईलला जाऊन तुम्ही सगळ्या चेंजेस करू शकता. आता तुम्ही ज्या बॅचला ऍड झालात त्यासाठी तुम्हाला ह्या बॅचेस मध्ये एंटर व्हायला लागेल. ह्या बॅचेस मधनच तुम्हाला आपले सगळे बॅचेस दिसतील. बॅचेस म्हणजे तुम्हाला हे असं काहीतरी दिसेल, चॅलेंज सुपर स्टार्टर्स. आपली आता 11 ची जी बॅच आहे ती चॅलेंज सुपर स्टार्टर्स आहे. तर चॅलेंज सुपर स्टार्टर्स तुम्हाला इथे दिसते 11th सायन्स. हे अशी तुम्हाला बॅच दिसेल. ह्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला हे पेज दिसेल. हे तुमचं ओव्हरव्ह्यू स्क्रीन म्हणजे मेन स्क्रीन आहे. तुमची ही मेन स्क्रीन आहे. मेन स्क्रीन मध्ये काय दिसते, बॅच कधी चालू झाली, बॅचचा कोड काय आहे, कोर्स काय आहे, सब्जेक्ट्स आपण कुठले घेणार आहोत, तुमचा रँक काय आहे. हे रँक आणि हे जे पॉइंट्स आहेत हे तुम्ही ज्यावेळेला असाइनमेंट्स आणि टेस्ट द्याल त्यावेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसायला चालू होतील. बॅच टायमिंग्स, इथे तुम्हाला बॅच टायमिंग्स दिसतील सगळे. आता अजून आपण टाकलेले नाहीयेत. मंडे पासून आपण रेग्युलर बॅचेस चालू करणार आहोत. ते पण मी तुम्हाला ॲट द एंड ऑफ द लेक्चर सांगणार आहे की आपले बॅचेस कधी कसे राहणार आहेत. तर ते बॅचचे टायमिंग्स तुम्हाला इथे दिसून येतील. फिजिक्स, मॅथ्स, बायो, हे तुम्हाला केमिस्ट्रीचे लेक्चर्स कधी असणार ते तुम्हाला इथे दिसतील. सिमिलरली इथं अटेंडन्स असा एक टॅब आहे. तुमचे रोजचे अटेंडन्स मार्क होणार आहात. मला तुम्ही इथं चॅट बॉक्स मध्ये दिसणार आहात, तुम्ही किती अटेंड करताय नाही करताय. त्यानुसार तिथले तिथले तुमचे टीचर्स आहेत ते तुम्हाला ॲब्सेंट किंवा अटेंड असं प्रेझेंट मार्क करणार आहात. नेक्स्ट स्लाइड. सिमिलरली असाइनमेंट हा एक टॅब आहे, तुम्हाला दिसेल. तुम्हाला रोजच्या रोज असाइनमेंट्स किंवा 2 to 3 डेजच्या टाइम्स मध्ये तुम्हाला इथे असाइनमेंट दिले जातील. ते असाइनमेंट तुम्ही जायचं, तुम्हाला ते PDF कॉपी मध्ये असेल किंवा JPG फॉर्मॅट मध्ये असेल. JPG इन द सेन्स फोटो असेल तो तुमच्या असाइनमेंटचा. ते तुम्ही इथं क्लिक केलं की तुम्हाला ती फाईल बघायला मिळेल. ती फाईल मध्ये जे काही न्यूमरिकल्स असतील, थेरॉटिकल क्वेश्चन्स असतील ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचे. नोटबुक मध्ये टोटल तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे ते, आणि त्या नोटबुक्सचे फोटोज काढून ह्या असाइनमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला
टाकायचे आहेत तिथं तुम्हाला ऑप्शन्स मिळणार, असाइनमेंट सबमिट करण्याचे तुम्हाला ऑप्शन्स मिळणार. आणि असाइनमेंट मध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही पर्सनली आम्हाला फोन करून विचारू शकता, तुमच्याकडे आमचे नंबर्स आहेत. किंवा अनाउन्समेंट सेक्शन जी आहे त्यात पण मी काल तुम्हाला अनाउन्समेंट मध्ये आमचा नंबर टाकलेला आहे 841 वाला कुठला तरी, टू बी प्रिसाइज तो नंबर मी तुम्हाला सांगतो, एकच मिनिट. आपला नंबर आहे 8421947468. हा नंबर लक्षात ठेवा. तुम्हाला ऍप बद्दल कुठलाही प्रॉब्लेम आला, जॉईन करता येत नाहीये किंवा आत्ताही या कंडिशनला पण तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, ह्या नंबरवर कॉल करा. 8421947468 हा आपला क्लासचाच नंबर आहे. ह्याच्यावरनं तुमचे सगळे क्वेरीज सॉल्व्ह केल्या जातील. सिमिलरली टेस्ट ऑप्शन्स आहेत आपले, सगळे टेस्ट इथंच होणार आहेत. मग MCQ पॅटर्न्स मधले असतील किंवा सब्जेक्टिव्ह असतील, हे सगळे आपले इकडूनच टेस्ट होणार आहेत. त्याच्यानंतर स्टडी मटेरियल, मी मगाशी मयूर तुला सांगितलेलं, जर ज्यांनी बुक्स घेतलेले नव्हते किंवा मयूर स्वतःहून म्हणला की मी बुक्स अजून घेतलेले नाही आहेत, नो प्रॉब्लेम. स्टडी मटेरियल म्हणून एक सेक्शन आहे, इथं तुम्ही 11th महाराष्ट्र बुक्स बघू शकता, 11th NCERT बुक्स पण बघू शकता. आता तुम्ही महाराष्ट्र बुक्सच तुम्ही वापरणार आहात तुमच्या कॉलेजला आता, पण NCERT बुक्स का वापरायचे आहेत हे मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करीनच. पण ह्या दोन्हीही बुक्स तुम्हाला मी इथं अवेलेबल करून दिलेल्या आहेत. पुढं अजून सुद्धा आपण जे काही लेक्चर्स घेणार आहोत किंवा पर्टिक्युलरली मी हा लेक्चरचं सुद्धा मी जे काही PDF फाईल्स आहेत ते तुम्हाला इथं बघायला मिळतील वारंवारी. जसं तुमचं लेक्चर कंप्लीट होईल तसे तुम्हाला इथं त्यांचे PDFs बघायला मिळतील. मग सगळे नोट्स पण तुम्हाला इथेच बघायला मिळेल. व्हिडिओज या सेक्शन मध्ये तुम्ही बघाल, व्हिडिओज हा जो सेक्शन आहे ह्यात तुम्हाला टोटली आम्ही एक्स्ट्रा व्हिडिओज जे तुम्हाला बघायला सांगतोय, एक्स्ट्रा काही करिक्युलर ऍक्टिव्हिटीज तुम्हाला आम्ही देतोय, तर हे तुम्हाला ह्या व्हिडिओ सेक्शन्स मध्ये बघायला मिळेल. आणि हा थोडंसं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हे जे स्टडी मटेरियल आहे, या स्टडी मटेरियल्स तुम्हाला फक्त दिसू शकतात, तुम्ही ह्याचे स्क्रीनशॉट काढू शकत नाही, स्क्रीनशॉट काढू शकत नाही. तर ते का आपण तसं ठेवलेलं आहे, कारण मला अपेक्षित आहे की ते तुम्ही लिहायचं आहे तुमच्या नोटबुक्स मध्ये, वारंवार तुम्ही ते लिहायचं आहे. कुठलीही गोष्ट नुसतं वाचून आपल्याला लक्षात राहत नाही किंवा त्याचे फंडामेंटल्स कळत नाहीत, टू बी फ्रँक. म्हणून आपण ते सारखे लिहायचे, डेफिनेशन सारखे लिहायचे, म्हणजे आपल्याला ती कन्सेप्ट हळूहळू समजायला लागतात किंवा काय प्रॉब्लेम्स असतील तर त्यातनं आपल्याला कळतात. तेही मी तुम्हाला लास्टला डिस्कस करणार आहे. व्हिडिओज तुम्हाला कळालं, लाईव्ह रेकॉर्डिंग, लाईव्ह क्लासेस, हा आता जो आपला क्लास चाललाय किंवा इतर कुठलेही क्लासेस जे लाईव्ह आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. ह्या सेक्शन्स मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे तुमचं एखाद्या वेळेस नेट चालत नसेल, नेटचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही नंतर सुद्धा लाईव्ह क्लासेस नंतर सुद्धा इथं आपले लेक्चर्स बघू शकता. रादर आजचा लेक्चर सुद्धा तो तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे. पुढं लाईव्ह क्लास तुम्हाला आज कळलेलंच आहे, इथं जॉईन नाव म्हणून तुम्ही केलं त्यावेळेला ओव्हरव्ह्यूच्या टॅब मध्ये तुम्हाला जॉईन नाव म्हणून दिसलं, तिथं तुम्ही जॉईन नाव केलेलं आहे. रेज हँडचा ऑप्शन आहे, इथं तुम्हाला रेज हँड दिसतंय. सिमिलरली इथं तुम्हाला चॅटचा ऑप्शन दिसतोय. हा रेज हँड प्रत्येक लेक्चरला एंडलाच रेज हँड करायचंय. तुमचे काही डाऊट्स आहेत तुम्ही नोटबुकवर लिहून ठेवा, नोटबुकवर लिहून झाल्यावर तुम्हाला टीचर लास्टला विचारेल की काही डाऊट्स आहेत का तुम्हाला. तर टोटली आतापर्यंत काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. थम्सअप करा, थम्सअप करा, चला पटकन सगळ्यांनी थम्सअप करा. मयूर, ओंकार, धनश्री, आर्या, ओके ओके ओके, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. तर बेसिकली तुम्ही चॅलेंज सुपर स्टार्टर्स हे आपलं बॅचचं नेम आहे, फर्स्ट स्टँडर्ड 11th सायन्स. आता 11th सायन्सला तुम्ही आलेला आहात, तर 11th सायन्स मध्ये आता आपण कुठले मेजर सब्जेक्ट्स बघणार आहोत, तर हे तुमचे मेजर सब्जेक्ट्स आहेत फिजिक्स, मॅथ्स,
केमिस्ट्री आणि बायोलॉजी. जी मुलं इंजिनिअरिंगला वगैरे जाणार आहेत त्यांनी बायो घेतला नाहीये, आणि ज्यांनी बाबा मेडिकलला जायचं आणि ज्यांनी मॅथ्स घेतला नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथनच तुम्ही लेक्चर्स घेणार आहात. ते काही डाऊट नाहीये. चारीच्या चारी तुमचे सब्जेक्ट्स आहेत तरी काही प्रॉब्लेम नाहीये, आपण इथनं क्लिअर करणार आहोत. आता मेजरली तुम्हाला सांगतो, तुम्ही शाळेत काय होता, तुमचं मॅथ्स होतं, सायन्स होतं, सोशल स्टडीज होतं, मराठी होतं, हिंदी होतं. हे तुमचे असे एक मेजर सब्जेक्ट्स होते. ह्याच्यात काय होतं, हे टोटली तुम्हाला इन्क्लुडेड होतं. मॅथ्स सेक्शन मध्ये मॅथ्स होतं, सायन्स मध्ये सगळं सायन्स 1 सायन्स 2 असं तुम्हाला बेसिकली होतं. सोशल स्टडीज, हिस्ट्री, जॉग्राफी, सिविक्स ते सगळ्या गोष्टी होत्या, आणि हे तर काय लँग्वेजेसच होत्या. पण आता तुम्ही 11th गेलाय की तुम्हाला इथनं टोटल ट्रान्झिशन तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुम्हाला फिजिक्स म्हणजे काय आहे, फिजिक्स म्हणजे घाबरायचं नाही, खूप काय मोठी गोष्ट आली असं समजायचं नाही. फिजिक्सच्या गोष्टीतनं आपण कसं काही रूपांतर करू शकतो. काही मेन गोष्टी आहेत, जगात जे काही गोष्टी होतात, जगात जे काही फिनॉमिनॉन्स होतात. फिनॉमिनॉन्स म्हणजे काय, सगळ्या गोष्टी काही आपल्या जवळपास चालले, पाऊस पडणे, वारं चालणे, रात्र होणे, सकाळ होणे, ह्याला काही ना काहीतरी लॉज आहेत. हे काय नॅचरली होत नाहीये, हे व्हायचं म्हणून होत नाहीये, त्याला काहीतरी रिझन्स आहेत. ते रिझन्स आपल्याला फिजिक्स देत असतो. मॅथ्स काय करतो, तुम्हाला मॅथ्स कुठलाही प्रॉब्लेम ना सॉल्व कसं करायचं आहे ते तुम्ही मॅथमॅटिकल रूपात करता. म्हणजे साधारण आता वर्षाचा खर्च काढायचा असेल तरी तुम्हाला मॅथ्स घ्यायला लागतं. कारण काय, वर्षाचा खर्च काढायचा आहे, तुम्ही वर्ष कसं करणार आहे, एखाद्या पोराला सॅलरी किती आहे, त्या सॅलरीवर त्याचं घर कसं चालणार आहे, हे पण एक बेसिक मॅथ्स आहे. विदाउट मॅथ्स ते तुम्ही करू शकत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीला एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला मॅथ्सची जरूरत आहे. सिमिलरली केमिस्ट्री आहे, बायो आहे, हे तुम्हाला मी आज सगळ्या गोष्टींचं एक स्पेसिफिकली सांगणार आहे की काय गोष्टी कशा आहेत त्या. आता तुम्ही मला विजिट केलं तर त्यावेळेला पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच, तरी मी आता परत एक्सप्लेन करतो. आपण 12th नंतर मेजरली इंजिनिअरिंग बघणार आहोत, मेडिकल बघणार आहोत, फार्मसी बघणार आहोत, ॲग्री आणि डिफेन्स मध्ये एनडीए आपला मेन एम असणार आहे. एनडीए मध्ये काय काय सब्जेक्ट्स आहेत, काय आहेत, हे तुम्हाला सगळं पीडीएफ भेटणार आहे. आपण वारंवार या गोष्टी करणार आहोत. टोटली इथे तुम्हाला कॉलेजेसची नावं सुद्धा आहेत, कुठल्या कुठल्या आपण एम करायचे आहेत, कुठले ट्रेड्स एम केले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत ह्या 2 वर्षामध्ये. तर हे टोटल नंतर सुद्धा तुम्ही वाचू शकता. ह्याच्यावर मी जास्त वेळ घेणार नाही, कारण हे आपण काउन्सिलिंगच्या वेळेला केलेलं. जे नव्हते काउन्सिलिंगला त्यांनी हे परत बघावं. काही डाऊट्स असतील तुम्हाला मी नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मला विचारू शकता. नेक्स्ट स्लाइड. आता पॅटर्न, आपण पुस्तकं कुठली वापरणार आहोत. आता काही जणांना डाऊट आला असेल, मागाशी सरांनी एनसीईआरटी बुक्स सांगितले आहेत, तर एनसीईआरटी बुक्स का सांगितले आहेत ते मी तुम्हाला सांगतो. फर्स्टली तुम्ही बघा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड का वापरणार आहोत. आपलं 11th अँड 12th हे जे काही आहे ते तुमचं महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बुक्सवर होणार आहे. म्हणजे तुमचं जे काय 11th बोर्ड आहे किंवा 12th बोर्ड आहे, हे टोटली तुमचं स्टेट बोर्डवर होणार आहे. तुम्हाला जे पर्सेंटेज मिळणार आहेत, म्हणजे 11th नंतर किंवा 12th नंतर, हे टोटली स्टेट बोर्ड ओरिएंटेड आहे. म्हणून आपल्याला स्टेट बोर्ड गरजेचे आहेत, कारण ह्या कुठल्याही एक्झामला तुम्ही गेला किंवा एमएसटी सीईटीला जरी गेला तरी ग्रुप बसण्याचा महत्वाचा आहे. ग्रुप काय आहे एमएसटी सीईटीला, 50%. जेईई आणि बिटसॅटला किती आहे, 75%. एनडीए ला किती आहे, 60%. हे ग्रुप्स महत्वाचे आहेत. हे ग्रुप्स आपण जर काढू शकलो नाही तर तुमचा एनसीईआरटी बेस्ड पॅटर्नला काही उपयोग राहणार नाही. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतोय, एनसीईआरटी बुक्स का फॉलो करायचे, तर जेईई ऑल इंडिया लेवल आहे, नीट ऑल इंडिया लेवल आहे, VIEEE ऑल इंडिया लेवल आहे, बिटसेट ऑल इंडिया लेवल आहे. प्लस ह्यात तुम्ही बघत असाल मी एनडीए हे नमूद केलं नाही, कारण एनडीए चा विषय काय आहे, एनडीएचं जे मॅथ्स आहे, एनडीएचं जे मॅथ्स आहे ते थोडंसं स्टेट बोर्ड ओरिएंटेड आहे. पण आपल्याला एनसीईआरटी सुद्धा फॉलो करणं मस्ट आहे. पण बाकीचे जेवढे पण तुमचे ऑल इंडिया लेवलचे एक्झाम्स आहेत त्यांना एनसीईआरटी इज मस्ट. म्हणून एनसीईआरटी प्लस स्टेट बोर्ड हे आपल्याला
दोन्ही जुळवून आणायचं आहे, त्याशिवाय आपलं चालणार नाही. आता ह्यात तुम्हाला 11th महाराष्ट्र बुक स्टेट बोर्डचं बुक घ्यायचं आहे, NCERTचं बुक घ्यायचं आहे, प्लस मी तुम्हाला सांगेन RD शर्मा हे एक पुस्तक आहे, लक्षात घ्या मुलांनो, RD शर्मा हे एक पुस्तक तुमच्याकडे असावं. हे NCERT बेस्ड पॅटर्न आहे, नसले तरी चालेल, काही मस्ट आहे असं नाही. किंवा तुम्ही अजून खूप तुमची मित्र अजून इतर कुठल्या क्लासला जात असतील किंवा सेल्फ स्टडी करत असतील, ते तुम्हाला म्हणतील HC वर्मा वापरा, मुखर्जी वापरा किंवा असे एक्सेट्रा तुम्ही युट्यूबला व्हिडिओ पाहाल ते तुम्हाला सांगतील. गरजेचं नाही आहे. तुम्हाला हे बुक्स आणि आपले क्लासेसचं जे काही मटेरियल मिळणार आहे, जे काही तुम्हाला DPP सॉल्व करायला मिळणार आहेत, जे काही नोट्स मिळणार आहेत, ते पुरेशीर असणार आहे. तुम्हाला एक्स्ट्रा कुठल्याही गोष्टींची गरज नाही. म्हणून आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी हे मस्ट आहे. आणि बाकी मी माझे जे नोट्स आहेत ते आपण क्लबिंग करून, मी स्वतः प्रॅक्टिस करून त्या गोष्टी तुम्हाला मी नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. म्हणून इतर कुठलेही बुक्स वापरण्याची गरज नाही आहे. जर गरज वाटली तर मी तुम्हाला सांगेन. आणि बेसिकली फक्त NDA वाल्यांसाठी, आय एम टॉकिंग अबाउट NDA वाल्यांसाठी पाथफाइंडर नावाचं बुक आहे, त्यांनी घेऊन ठेवायचं आहे. हे तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजला गरजेचं आहे. पाथफाइंडर, आय एम रिपीटिंग, पाथफाइंडर. NDA वाल्यांसाठी पाथफाइंडर हे तुम्ही घ्यायचं आहे. सर्वांना इथपर्यंत समजलंय? थम्स अप द्या मला, म्हणजे मला कळेल सगळे तुम्ही माझ्या बरोबर आहात ते. सगळ्यांनी द्यायचंय. येस. बुक्स बद्दल काही डाऊट असेल तर इथं विचारा. बुक्स बद्दल काही डाऊट असेल विचारा. ओके, साईशला नो डाऊट्स आहेत. ठीक आहे, इतर अजून कोणाला डाऊट्स असतील तर विचारा, नसतील मी तुम्हाला नंबर प्रोव्हाइड केलेला आहे, त्या नंबरवर कॉल करा. त्या नंबरवर मी तुम्हाला पूर्ण माहिती परत देणार आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला पुढं घेतो. आता चला, पहिलं स्टार्टिंग, व्हॉट इज मॅथमॅटिक्स. आता सगळ्यांना टेन्शन आलं, घाम फुटला, अरे मॅथमॅटिक्स आले. काही घाबरायची गरज नाही. मॅथ्स म्हणजे काहीही घाबरायची गरज नाही. आपण ह्या गोष्टी क्लिअर करणार आहोत. सो व्हॉट इज मॅथमॅटिक्स? इट इज द सायन्स दॅट डील्स विथ द लॉजिक ऑफ शेप, quantity and arrangement and different principles for solving day-to-day problems. आता तुम्ही म्हणाल सर 11वीतलं मेट्रायसिस, प्रोबॅबिलिटी, सेट्स हे वापरून कसला मी डे टू डे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे? तसं नाही. प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्विंग साठी मॅथमॅटिशियन्स न काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आता प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी आता हेड्स अँड टेल्स करतो आपण. हेड्स अँड टेल्सचं पण काय प्रोबॅबिलिटी आहे? एकतर हेड्स पडणार नाहीतर टेल्स पडणार. हे तुम्ही प्रोबॅबिलिटी मॅथ्सच्या रूपात सांगू शकता की हेड्स किती वेळा येऊ शकतं, टेल्स किती वेळा येऊ शकतं. हे प्रोबॅबिलिटी आहे. हे सुद्धा तुम्ही मॅथ्स वरनं सांगू शकता. आता टोटल 11th आणि 12th ला आपण काय करणार आहोत? मॅथ्सचे काहीतरी एक सिलेबस आखलेला आहे. NCERT बेस्ड असो किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड असो, त्यांनी एक सिलेबस आखला आहे. त्या सिलेबस मधनं आपल्याला ह्या टोटल फॉर्मेशन्स घ्यायचे आहेत. त्या सिलेबस मध्ये काय काय गोष्टी असणार आहेत? तर साधारण तुम्हाला बघायला भेटतील की कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत, सिक्वेन्स अँड सिरीज आहेत, P&C परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन म्हणजेच प्रोबॅबिलिटीचा टाइप येतो, लिमिट्स, कंटिन्युटी, डिफरन्सिएशन, सेट्स. हे तुम्हाला हे टोटल काय आपण म्हणू शकतो प्रॉब्लेम्स ओरिएंटेड आहे. आणि ह्या जे साईडला तुम्हाला दिसतंय ते सगळे कसं अँगल्स, आता अँगल्स वेगवेगळे जे आहेत त्याच्यावरनं आहे
किंवा ट्रिग्नॉमेट्रीचं थोडंसं तुम्हाला झालेलं आहे. मेट्रायसिस, स्ट्रेट लाईन, सर्कल, कोनिक. कोनिक म्हणजे काय? कोनिक नाव पहिल्यांदा ऐकलं असेल तर त्यांच्यासाठी सांगतो. पॅराबोला नाव ऐकलं आहे का? पॅराबोला. पॅराबोला त्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी हे तुमच्या कोनिक्स मध्ये होणार आहे. आणि प्लस प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन कॉम्बिनेशनच्या पुढेच प्रोबॅबिलिटी हे आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आपण मॅथ्स मध्ये कव्हर करणार आहोत. मॅथ्सला घाबरण्याची गरज नाही आहे. मॅथ्स मध्ये आता टोटल तुम्हाला कळेल की मॅथ्स हे सगळीकडे तुम्हाला लिंक्ड आहे. फिजिक्स मध्ये मॅथ्सचा खूप मोठा लिंक्ड फॅक्टर आहे. मी पुढे तुम्हाला फिजिक्स मध्ये पण सांगणार आहे की फिजिक्स आणि मॅथ्स कसे रिलेट करतो, किंवा फिजिक्स आदांतरित आहे जर मॅथ्स नसेल तर, आणि मॅथ्स सुद्धा आदांतरित आहे फिजिक्स नसेल तर. हे दोन्ही सुद्धा गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. त्याशिवाय ह्या गोष्टी असू शकत नाही. आणि मॅथ्सला घाबरण्याची गरज नाहीये. मॅथ्स हे इझिली सॉल्वेबल आहे. मग ते तुमचं JEE असो, किंवा MST CET असो, किंवा तुमचं VITचा असो, बिट्सचा असो, किंवा NDA सुद्धा असो. NDA वाल्यांनी लक्षात घ्यायचंय, स्ट्रेट लाईन, ट्रिग्नॉमेट्री, अँगल्स, प्रोबॅबिलिटी हे गरजेचे चॅप्टर्स आहेत 11th मधल्या. ह्याच्यावर 100% 40% पेपर येतो NDA चा. आय रिपीट, NDA करणाऱ्यांना लक्षात घ्यायचं आहे की हे चॅप्टर्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आपण NDA ची सुरुवात ही 11th पासून का करतोय? कारण हे चॅप्टर्स आहेत जे तुम्हाला पुढे जाऊन विचारण्यात येणार आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे? चला सगळ्यांनी थम्स द्यायचंय मला. ओके ओके ओके, ठीक आहे. मॅथ्स बद्दल काही प्रॉब्लेम्स असेल इथं मला विचारा. नसेल प्रॉब्लेम तर पुढे आपण जाऊ. मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही टोटल माझ्या बरोबर राहाल फुल लेक्चर मध्ये. काही प्रॉब्लेम आला, नंबर आहे, नंबरवर फोन करायचा. कसलाही डाऊट आला, नंबरवर फोन करायचा. मनात काही ठेवायचं नाही. काही क्षुल्लक कारण असू दे, फोन करा, विचारा. विचारल्याने आपले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात. ओके, आपण आता पुढे जाऊया. केमिस्ट्री. तर व्हॉट इज केमिस्ट्री? केमिस्ट्रीचं साधं रूपांतर तुम्ही तुमच्या सायन्स मध्ये बघितलेलं आहे, किंवा तुम्ही तुमच्या रोजच्या डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा बघता. Is a total chemistry. What is chemistry? Chemistry is that deals with the properties, composition and structure of substances. Substances म्हणजे एखादा मॅटर आहे, त्या मॅटर मध्ये त्याचं कंपोजिशन कसं केलेलं आहे. म्हणजे एखादं ऍटम आहे, त्या ऍटम एखादं स्ट्रक्चर आहे, किंवा आता आपण सॉल्टला सॉरी NaCl आहे, तर NaCl चं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं, असं क्रिस्टल्स असतात. तुम्ही ज्यावेळेला सॉल्ट हातात घ्याल तुम्हाला कळेल एकदम असे क्रिस्टल्स असतात. ते क्रिस्टलचं कंपोजिशन कसं होतं, किंवा NaCl जर तुम्ही पाण्यात टाकलं, वॉटर मध्ये तुम्ही मिक्स केलं, तर त्याच्यानंतर तुम्हाला सोल्युएबल आहे. NaCl हे सोल्युएबल आहे. सिमिलरली तुम्ही वॉटर मध्ये जर ऑइल टाकलं तर ते सोल्युएबल नाहीये. ते आता समजा असा तुमचा ग्लास आहे आणि हे तुमचं पाणी आहे, तर तुम्ही ह्याच्यात समजा ऑइलचे ड्रॉप्स टाकलेच असे, तर ऑइलचे ड्रॉप इथं तुमचे दिसायला चालू होतात. का? कारण ते इनसेपरेबल आहे. कारण हे केमिस्ट्रीचा हा फॉर्म्युलेशन आहे की तुमचं कंपोजिशन काय असणार आहे, टोटल तुमचं स्ट्रक्चर काय आहे त्या गोष्टीचं. जसं तुम्हाला सांगितलं मी, क्रिस्टल फॉर्म्स आहेत. असं प्रत्येकाचे तुम्हाला खोलवर जाणारं केमिस्ट्री आहे. आपण डे टू डे लाईफ मध्ये पण बघतो. शुगर असेल, मोठा शुगर असतो, साखर, शुगर इन द सेन्स साखर. साखर मोठी असते, छोटी असते, त्याचं क्रिस्टलायझेशन असतं. या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे बघायला मिळतात. हे टोटल डे टू डे तुम्ही काहीही शिका, फिजिक्स शिका, केमिस्ट्री शिका, बायो शिका, हे तुमच्या डे टू डे लाईफ मध्येच तुम्ही बघण्यासारख्या गोष्टी आहेत. ते तुम्हाला तिथंच बघायला मिळतात. गोइंग ऑन डिव्हिजन्स, जसं तुम्हाला मागाशी मॅथ्स मध्ये बघितलं तसंच तुम्हाला आता केमिस्ट्री मध्ये दिसतंय. हे असं तुमचं काहीतरी डिस्ट्रीब्युशन आहे.
जनरल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. घाबरायची गरज नाहीये. मोठे शब्द असं वाटत असेल इनऑर्गॅनिक का आहे, ऑर्गॅनिक का आहे, घाबरायची गरज नाहीये. आज दुपारी 2 वाजता आपलं केमिस्ट्रीचं लेक्चर आहे. आज दुपारी 2 वाजता 2 PM त्या केमिस्ट्रीच्या लेक्चर मध्ये तुम्हाला ह्याचं पूर्ण डिस्ट्रीब्युशन सांगितलं जाईल. मुव्हिंग आउट फ्लो ऑफ केमिस्ट्री. आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण द्यायचं म्हणलं तर मगाशी मी तुम्हाला म्हणलं मॅटर आहे. आता मॅटरचं एक काय आहे, प्युअर सबस्टेट आणि मिक्सचर्स. हे दोन वेगळ्या प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर्स हे दोन वेगवेगळे घटक आहेत मॅटर्सचे. आता तुम्ही प्युअर सबस्टन्स मध्ये बघाल तर तुम्हाला काय दिसणार, एक आहे एलिमेंट्स आणि एक आहे कंपाऊंड्स. एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स ह्या दोन वेगवेगळ्या प्युअर सबस्टन्सच्या अंडर आलेल्या गोष्टी आहेत. आणि ज्यावेळेला तुम्ही एलिमेंट्सला बघाल त्याला तुम्हाला भेटेल मेटल्स, नॉन मेटल्स आणि चौथा आहे मेटॅलॉइड. मी जास्त वेळ घेणार नाहीये ह्याच्यात, हे तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये सर समजवणार आहेत. तरी मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्स म्हणजे अशा घटक जे मेटल्स आणि नॉन मेटल्स दोघांच्या सुद्धा प्रॉपर्टीज गेन करतं. मेटॅलॉइड्स म्हणजे दोघांच्याही प्रॉपर्टीज गेन करतं. सिमिलरली मिक्सचर्स मध्ये पण दोन टाइप आहेत, एक आहे होमोजेनियस आणि दुसरा आहे हेट्रोजेनियस. त्याच्यावर मी जास्त वेळ घेणार नाही, हे आजच्या तुमच्या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहेत. पण टोटल तुम्हाला बेसिक्स कळावे म्हणून आपण सांगितले मॅटर इज डिस्ट्रीब्युटेड इन 2 टाइप्स, प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर्स. सबस्टन्स मध्ये एलिमेंट्स मध्ये मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स. जे तुम्ही पिरियॉडिक टेबल बघितलं ते पिरियॉडिक टेबल वरनं तुम्हाला कळणार आहेत की किती एलिमेंट्स आहेत. ते एलिमेंट्स होते. ते एलिमेंट्स वर तुम्ही बघितलं असेल एका साईडला गॅसेस मटेरियल होतं, एका साईडला मेटल्स होते, नॉन मेटल्स होते, खाली मॅन मेड होते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पिरियॉडिक टेबल्स मध्ये होते. ते तुम्हाला पुढे जाऊन कळणार आहेत. सगळे आहेत माझ्या बरोबर? सगळ्यांनी थम्स द्या एकदा. केमिस्ट्री सेक्शन तुम्हाला समजलेला आहे? केमिस्ट्री सेक्शन समजलेला आहे? ओके ओके ओके. काही प्रॉब्लेम आला तुमच्याकडे नंबर आहे, किंवा आज दुपारी 2 वाजता, लक्षात घ्या आज दुपारी 2 वाजता तुमचं लेक्चर असणार आहे. सिमिलरली असंच ते लेक्चर असणार आहे, असेच तुम्हाला ते सर तुम्हाला शिकवणार आहेत. काही प्रॉब्लेम असेल तरी सांगा. ठीक आहे, मुव्हिंग ऑन. बायोलॉजी. तर बायोलॉजी प्रत्येकाने लक्षात घ्या, कोणाचं बायोलॉजी जरी नसेल तरी सोडायचं नाही आहे. बायोलॉजी हे बघायचं आहे. का? कारण ज्यांचं कुणाचं NDA आहे त्यांना सुद्धा बायोलॉजीचं थोडंसं नॉलेज पाहिजे, म्हणून बायोलॉजी आपण स्किप करणार नाही आहोत. बायोलॉजीचं थोडं नॉलेज प्रत्येकाला पाहिजे. सो व्हॉट इज बायोलॉजी? बायोलॉजी इज द नॅचरल सायन्स दॅट स्टडीज लाईफ अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. टू बी प्रिसाइज, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स including their physical structure, chemical process, molecular interaction आणि सायकोलॉजिकल. आता तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या, बायोलॉजी स्टडी हा नेहमी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा असतो. आता तुम्हाला ह्या गोष्टी कळलेल्या आहेत. व्हॉट आर द 2 मेन थिंग्स? एक तर आहेत लिव्हिंग आणि नेक्स्ट आहे नॉन लिव्हिंग. ह्या 2 मेन गोष्टी आहेत, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग. नॉन लिव्हिंगचं बायोलॉजी मध्ये स्टडी होत नाही. कधी तुम्ही ऐकलंय फर्निचरचा स्टडी होतो बायोलॉजी मध्ये, टेबलचा स्टडी होतो, बेडचा स्टडी होतो? नाही. बायोलॉजी मध्ये कधी सुद्धा नॉन लिव्हिंगचा स्टडी होणार नाही, लिव्हिंगचा स्टडी होणार आहे. तुम्हाला नेहमी बायोलॉजी मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी होणार आहे. आता आपल्या टोटल डायव्हर्सिटी, आज आपल्या ह्याच्यात जसे प्लांट्स आहे, प्लांट्सचं स्ट्रक्चर तुम्ही बघता, ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर बघता, प्लांटची सायकोलॉजी, ह्या सगळ्या गोष्टी आपण बायोलॉजी मध्ये घेणार आहोत. याचं स्टार्टिंग तुम्हाला आय थिंक सो 5th आणि 6th स्टँडर्ड पासूनच झालेलं आहे. फोटोसिंथसिस कसं होतं,
प्लांट्सला पाणी कसं पोचतं, म्हणजे त्यात सुद्धा एक फिजिक्स आहे बरं का. तो फिजिक्स मध्ये मी पुढे टॉपिक तो घेणार आहे. कॅपिलरी ऍक्शन म्हणतात त्याला, मी ते पुढे सुद्धा घेणार आहे. पण बायोलॉजी मध्ये टोटली तुम्हाला लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये आहे. त्यात सुद्धा काय लिव्हिंग मध्ये काय बायोटिक फॅक्टर म्हणतात त्याला, नॉन लिव्हिंग मध्ये काय ए बायोटिक फॅक्टर. आता घाबरायचं नाही बायोटिक, अरे काय तरी मोठे शब्द वापरले सरांनी, असं नाही. हे तुम्हाला कळणार आहे. हा बायोलॉजीचा फर्स्ट लेसन आहे. ते सुद्धा तुमचे बायोलॉजीचे जे प्रोफेसर आहेत ते तुम्हाला टीच करणार आहेत. बेसिकली बायोटिक फॅक्टर म्हणजे काय, हार्ट आहे, ब्रेन आहे, त्याचं फूड प्रोसेसिंग चालते, काहीतरी डिस्क्रिशन होतं, त्याला बायोटिक फॅक्टर म्हणतात. अबायोटिक म्हणजे ह्या गोष्टी जिथं भेटतच नाहीत. अबायोटिक म्हणजे जिथं बायोटिक वस्तू तुम्हाला मिळणारच नाही, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यात येतात. बायोलॉजीचं डिव्हिजन्स तुम्ही बघताय, डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड, सेल स्ट्रक्चर्स अँड फंक्शन, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन द ऑर्गॅनिझम्स, आणि प्लांट सायकोलॉजी. प्लांट सायकोलॉजी सुद्धा हा मेजर फॅक्टर आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला डिव्हिजन्स मध्ये बघायला मिळणार आहे 11th ला बायोलॉजी मध्ये. ओके, सगळे आहेत. चला थम्सअप द्या. बायोलॉजी ज्यांना ज्यांना समजलंय थम्सअप द्या. बायोलॉजीचं ज्यांना समजलं आहे त्यांनी थम्सअप द्या. येस धनश्री. ओके, आर्या, प्रणव, ठीक आहे. सर्वांना गोष्टी समजलेल्या आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. आता आपण फिजिक्स कडे वळणार आहोत. फिजिक्स माझ्या सर्वात आवडता सब्जेक्ट आहे. फिजिक्स हा मला खूप आवडतो. मी स्वतः इंजिनियर आहे, तुम्हाला मी सांगितले प्रत्येकाला. मी इंजिनियर असल्यामुळे मला फिजिक्स हा सब्जेक्ट खूप आवडतो. फिजिक्स सब्जेक्ट मध्ये कसं आहे, फिजिक्स म्हणजे इथे जसं तुम्हाला दिसतंच, व्हॉट इज फिजिक्स म्हणजे इट इज अ लॉज अँड प्रिन्सिपल दॅट गव्हर्न्स द युनिवर्स. युनिवर्स म्हणजे काय, हे अख्खं जग कसं चालतंय, ह्या अख्ख्या जगामध्ये ज्या ज्या फिनॉमिनॉन्स होत आहेत. मोठा शब्द आहे असं वाटू नका, इंग्लिश शब्द आहे समजत नाही, काही नाही. फिनॉमिनॉन्स म्हणजे ज्या गोष्टी घडतायत, आपल्या शेजारी ज्या गोष्टी घडतायत त्याला फिनॉमिनॉन्स असं म्हणतो आपण. म्हणजे पाऊस पडणे, इंद्रधनुष्य येणे, उन्हाळा येणे, म्हणजे ह्या सर्व गोष्टीमुळे काहीतरी फिजिक्स आहे. हे काय असंच होत आहेत का गोष्टी, नाही, त्याच्या माग काही ना काहीतरी गोष्टी आहेत. तर ग्रीक असा हा शब्द होता, मी तुम्हाला काढून दाखवतोय. हा असा एक ग्रीक शब्द होता 15th सेंचुरी मध्ये, बिफोर बीसी. तर ह्याच्यावरनं फिजिक्स डिराइव्ह झालंय. ह्याचा अर्थ काय आहे, नेचर. नेचर म्हणजे फिजिक्स म्हणजे फ्यूज, ह्याला फ्यूज ग्रीक मध्ये म्हणत होते, ह्याचा अर्थ नेचर असा होतो. आणि ह्यालाच आता पुढे जाऊन फिजिक्स असं म्हणलेलं आहे. टोटली तुमचे फिजिक्स काही गोष्टी आहे त्या गोष्टी तुम्हाला सांगते. आता हे ज्या गोष्टी तुम्हाला थोडा अडचणी जात असेल तर मी तुम्हाला एक सिंपल फॉर्म्युलेशन सांगतो. इट टेल्स अस why and how things behave as they do, and it helps to predict future. म्हणा आता तुम्ही काय म्हणताय फ्युचर, आपण इथं काय भविष्यवाणी सांगायला आलोय का, नाही, असं नाही. फिजिक्स वरनं सुद्धा तुम्ही काही गोष्टींचं प्रेडिक्ट फ्युचर करू शकतात. काय लिहिलंय, इट टेल्स अस वाय अँड हाऊ थिंग्स बिहेव ॲज दे डू. जसं काही गोष्टी होत आहेत ते का होत आहेत, त्याचे काहीतरी लॉज आहेत, ते फिजिक्सनं सांगितलेले आहेत. अँड इट हेल्प्स टू प्रेडिक्ट द फ्युचर. आता हाऊ दे डू म्हटलं तर आता हा माझ्याकडे पेन आहे, तुम्हाला आता हा पेन दिसतोय, हा पेन मी सोडला, हा पेन मी असा मी सोडला, हा का पडतोय,
तुम्ही म्हणाल ग्रॅव्हिटी आहे सर, त्याला काय म्हणतात युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. आता ह्याच गोष्टी जर मी तुम्हाला सांगितल्या की सर एक काम तुम्हाला मी सांगितलं एक काम करा, एक 10 मजल्याच्या बिल्डिंग वर जावा, 10 मजल्याच्या बिल्डिंग वरनं हा पेन वरती जाऊन सोडा आणि नंतर त्याचं कॅल्क्युलेट करा की त्याचं स्पीड किती आहे, काय गोष्ट ते स्पीड किती आहे, कधी जाऊन ते हिट होईल. तर तुम्हाला काय खरंच जाऊन तिकडं वरनं जाऊन हे पेन नाही टाकायची गरज आहे, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. युनिव्हर्सल लॉ ऑफ मोशन आहे तुमच्याकडे, लॉ ऑफ मोशन कॅल्क्युलेट करा, सर असं असं ह्याचं हे स्पीड होणार आहे. म्हणजे तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की एखादी गोष्ट जर मी फेकली तर ते किती स्पीड असणार आहे, ते तुम्ही काय केलं फ्युचर प्रेडिक्ट केलं. म्हणजे फिजिक्स या अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही इझिली प्रेडिक्ट करू शकता. आता फिजिक्स मध्ये तुम्ही बघाल, आता तुम्हाला फिजिक्सचं एक उदाहरण दिलं तुम्ही, हा एखादा ड्रॉपलेट घ्या. ड्रॉपलेट म्हणजे काय, पाण्याची एक बूंद, एक ड्रॉप. तो ड्रॉप तुम्ही कधी तुमच्या टेबलवर ठेवा, टेबलवर तुम्ही जेव्हा तो ड्रॉप ठेवाल तर तो कसा होतो, चौकोनी होतो, ट्रायंगल होतो, तो काय होतो, तो स्पिरिकल होतो. लगेच तुम्ही आज लेक्चर झालं की बघायचं एक ड्रॉप टाकायचा तुमच्या टेबलावर आणि तो ड्रॉप बघायचा, तो ड्रॉप कधी सुद्धा स्पिरिकल होतो. आता स्पिरिकल का होतो तो ड्रॉप, आता स्पिरिकल का होतो तो ड्रॉप, तर ह्याचा फिनॉमिनॉन एक्सप्लेन करतं फिजिक्स सरफेस टेन्शन मध्ये. कुठं तुम्हाला हे सांगणार आहे, सरफेस टेन्शन मध्ये. सर म्हणा सरफेस टेन्शन म्हणतायत, टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन घ्यायची गोष्ट नाही. सरफेस टेन्शन म्हणजे, सरफेस टेन्शन म्हणजे ज्या कुठलीही लिक्विडिटीची गोष्ट आहे तुम्हाला पुढं समजणार आहे फिजिक्स मध्ये. मी एक तुम्हाला उदाहरण देतोय आता तुम्हाला हे बघण्यासाठी. किंवा जसं मी मगाशी तुम्हाला म्हणलं बायोलॉजी मध्ये पण थोडस फिजिक्स आहे. का आहे, कॅपिलरी ऍक्शन. कॅपिलरी ऍक्शन, कॅपिलरी ऍक्शन म्हणजे एक साधं तुम्ही बोल मध्ये एक जरा पाणी घेतलं आणि एक साधी पातळ ट्यूब घेतली आणि ती ट्यूब जर तुम्ही त्यात इमर्स केली आणि वरनं असं सोडलं तर आपोआप ते पाणी वर येतं. कसं काय वर येतं, तर त्याला कॅपिलरी ऍक्शन म्हणतात. तुम्ही ज्या वेळेला झाडाला पाणी टाकता, पाणी कुठं टाकता, तुम्ही त्या माती जिथं आहे तिथं पाणी टाकता. तुम्ही का डायरेक्ट पाणी पाजता का प्लांटला, नाही. तर ते पाणी तिथं जातं, तिथनं कॅपिलरी ऍक्शन चालू होते स्टेम मध्ये आणि ते सगळं पाणी वर जातं. हे आपण फोटोसिंथेसिस मध्ये शिकलेलो आहोत. फोटोसिंथेसिस मध्ये तुम्ही ह्या गोष्टी शिकलेला आहात. हे टोटल तुमचं पाणी वर जातं, त्याला काय म्हणतात, कॅपिलरी ऍक्शन. कॅपिलरी ऍक्शन्स न पाणी वर चढतं. हे कुठलं फिनॉमिनॉन आहे, फिजिक्सचं फिनॉमिनॉन आहे. म्हणून घाबरायची गोष्ट नाही, आपल्याला फिजिक्स वर प्रेम झालं पाहिजे. फिजिक्स हे तुम्हाला इथून पुढं खूप गरजेचं आहे. मोस्टली जे इंजिनिअरिंगला जाणार आहात, जे कोणी इंजिनिअरिंगला जाणार आहात, फिजिक्स खूप मस्ट आहे. तुम्हाला आत्ताच फिजिक्सवर प्रेम व्हायला पाहिजे. फिजिक्सवर प्रेम करा, प्रेम केल्यानं तुम्हाला समजेल फिजिक्स किती छान गोष्ट आहे आणि त्यातनं किती फिनॉमिनॉन्स कळणार आहे. पुढं पुढं जसं लेक्चर जाईल तसं मी तुम्हाला सांगणारच आहोत. काही प्रॉब्लेम ह्यामध्ये, ओके ओके ओके, तर आपण पुढे जाऊया. व्हॉट इज रिलेशन बिटवीन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स, आर बोथ सेम. सगळ्यात मोठा प्रश्न, मागाशी पण मी तुम्हाला सांगितलं, फिजिक्स फिजिक्स इज इनकम्प्लीट विदाउट मॅथ्स. कारण तुम्ही फिजिक्सचे लॉ द्याल, तुम्ही ग्रॅव्हिटीचा लॉ द्याल, काय ग्रॅव्हिटी म्हणजे काय, हे वरनं सोडलं खाली पडते, हे वरनं सोडलं खाली पडते. अरे हो, पण किती स्पीडनं पडते, का खाली पडते, किती फोर्स अप्लाय होते, हे तुम्ही कसं देणार आहे, हे तुम्ही कसं देणार आहे, मॅथ्स थ्रू देणार आहात. म्हणजे आता एखादं रॉकेट आहे, एखाद्या रॉकेटला मूनवर मला पाठवायचं आहे, मूनवर मी फिजिक्स काय लावतोय की बाबा हे ग्रॅव्हिटीचा थ्रस्ट आहे, ते सोडण्यासाठी वरती त्याला वर जायचंय, रॉकेटला वर जायचं आहे, रॉकेटला वर जाण्यासाठी काहीतरी थ्रस्ट द्यायला लागणार आहे. मग एवढं सांगून चालतंय का, नाही. इस्रो मध्ये एक मोठी मॅथमॅटिशियन्सची टीम असते, जे पूर्ण कॅल्क्युलेशन्स करतात की किती थ्रस्ट लागेल, जी तुमचा किती आहे, त्याचं किती फॉर्म्युलेशन करायला लागेल, हे सगळं टोटल एक मॅथमॅटिशियन करतो. पण तो कुणाच्या बेसिकवर करतो, फिजिक्सच्या लॉज वर करतो. म्हणून फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे खूप इंटर रिलेटेड गोष्टी आहेत. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की मॅथमॅटिशियन्स
बघा मी काय म्हणतोय, मॅथेमॅटिशियन्स आर जॉबलेस विदाउट फिजिक्स. म्हणजे जर फिजिक्सच नसेल, लॉज नसेल, तर तुम्ही हा मॅथेमॅटिक्सचा फॉर्म्युलेशनच काय करता? म्हणून मॅथेमॅटिक्स आर जॉबलेस किंवा युजलेस विदाउट फिजिक्स आपण म्हणू शकतो. म्हणून एक खूप बेसिक टर्म्स बघा, असं म्हणतात की फिजिक्स इज द किंग अँड मॅथ्स इज द क्वीन. आता ह्या गोष्टी काय आहेत, कारण ह्या दोन्ही इंटर रिलेटेड आहेत. फिजिसिस्ट आणि मॅथेमॅटिशियन्स हे खूप इंटर रिलेटेड आहे, बिकॉज फॅक्ट्स आर ड्रिवन बाय मॅथ्स. काय? फॅक्ट्स आर ड्रिवन बाय मॅथ्स. कुठलाही फॅक्ट असेल त्याला जोपर्यंत मॅथमॅटिकली प्रपोज देत नाहीत, तोपर्यंत तुमचा तो फॅक्ट प्रूव्ह होऊ शकत नाही. ह्या खूप मोठ्याच्या महत्वाची गोष्ट आहे. मग तुम्हाला कळालं आता मॅथ्स आणि फिजिक्स ह्या दोन्ही गोष्टी का सेम आहेत, का त्यांच्या गोष्टी इंटर रिलेटेड आहेत. मॅथ्स हे नेहमी फिजिक्सशी इंटर रिलेटेड असू शकतं, कारण ह्यांचं सगळ्यात मोठं उदाहरण फिजिक्स आणि मॅथ्स इंटर रिलेटेड आहेत म्हणजे सर आयझॅक न्यूटन किंवा आईन्स्टाईन. हे असे काही गोष्टी लोक आहेत की ह्यांनी फिजिक्स बरोबर मॅथ्सला खूप काही गोष्टींना महत्व दिलेलं आहे. आर यू ऑल विथ मी? सगळ्यांनी थम्सअप द्यायचंय. कोणाला फिजिक्स आणि मॅथ्सचं रिलेशन कळलं नाही असं कोण आहे का? ओके ओके. हे ह्या गोष्टींचा आपल्याला पुढे जाऊन कसं महत्व आहे तुम्हाला कळणार आहे. सो फिजिक्स अँड मॅथ्स आर बोथ इंटर रिलेटेड. म्हणून मॅथ्स असून सुद्धा तुमचा उपयोग का फिजिक्स मध्ये आहे, कारण फिजिक्सचं टोटली बेस जे काय आहे सांगण्याच्या गोष्टी आहेत ते सुद्धा मॅथमॅटिक्सच्या रूपानं येणार आहे. आता सेकंड, टू मेन फंडामेंटल ऑफ फिजिक्स. टू मेन फंडामेंटल ऑफ फिजिक्स, युनिफिकेशन आणि रिडक्शनिझम. आता खूप काय लक्षात घ्यायचं नाही, मी हे तुम्हाला बेसिक्स समजवतोय. फिजिक्स मध्ये ह्या दोन गोष्टी बेसिक्स आहेत. का मी एवढं फिजिक्स बद्दल का सांगतो, कारण फिजिक्स हा माझा फेवरेट सब्जेक्ट आहे आणि मी फिजिक्स बद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहेत. बाकीचे जेवढे पण केमिस्ट्री असतील, बायो असतील किंवा मॅथ्स असतील, हे पर्टिक्युलर ते टीचर तुम्हाला तिथे एक्सप्लेन करणार आहेत. मी तुम्हाला थोड्या थोड्या गोष्टी त्यातल्या सांगितल्या आहेत. आता मेन गोष्ट फंडामेंटल ऑफ फिजिक्स, युनिफिकेशन आणि रिडक्शनिझम, ह्या दोन मेन गोष्टी आहेत ज्याच्यावर तुमचं टोटल या गोष्टी केल्या जातात. कारण एव्हरी फिजिक्स फॅक्ट्स अँड लॉज वर्क्स अराउंड दिस. आता ह्यात काय पॅनिक व्हायची गरज नाही, हे खूप मोठ्या टर्म्स आहेत, काही नाही, ह्यात फक्त आपल्याला कळण्यासाठी आहेत. तर मी पुढे जातो. युनिफिकेशन. युनिफिकेशन म्हणजे काय? अन अटेम्प्ट टू एक्सप्लेन व्हेरियस फिनॉमिनॉन्स विथ फ्यू लॉज. व्हेरियस फिनॉमिनॉन्स विथ फ्यू लॉज. आता तुम्हाला त्या गोष्टी कसं सांगू? ओके हा, चला मी एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला. पेन आहे, पेन मी सोडला, खाली का पडतोय? पेन मी सोडला, खाली का पडतोय? ग्रॅव्हिटीमुळं. ठीक आहे. आता अर्थ आहे, हा सूर्याभोवती का चक्कर मारतो? ग्रॅव्हिटीमुळं. चंद्र आहे, तो अर्थ भोवती का फिरतो? अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळं. म्हणजे आता आपला लॉ काय आहे? युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि ह्याच्यात आपण काय सांगितलं? फ्री फॉल ऑफ. पेनच्या जागी मी ऍपल लिहितो, ऍपल पडला डोक्यावर म्हणून तर कळलं न्यूटनला. नंतर मूविंग ऑफ प्लॅनेट अर्थ अराउंड सन आणि मूविंग ऑफ मून अराउंड अर्थ. तर ह्या तिन्ही गोष्टी कुणी एक्सप्लेन केलं? युनिव्हर्सल लॉ ऑफ
ग्रॅव्हिटेशन. याला युनिफाय करणे म्हणजे एखादा लॉ आहे तो खूप जणांना एक्सप्लेन खूप गोष्टींना तो एक्सप्लेन करत आहे. आता ते तुम्ही हे केलं असेल G=m1m2/r². हे असा काहीतरी एक फॉर्म्युला होता बघा तुम्हाला. आता तुम्ही 9वी 10वीला होता त्यावेळेला तुम्हाला एक फॉर्म्युला होता. R=G/m1m2/r². F=G/m1m2/r². युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे पुढे जाऊन अजून आपल्याला वास्ट होणार आहे, ते आपण गोष्टी बघणार आहोत. ओके, सगळ्यांनी थम्सअप द्या. युनिफिकेशनचा हा फॉर्म्युला तुम्हाला कळलेला आहे, सगळ्यांनी थम्सअप द्या. आता युनिफिकेशन मध्ये अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. काही गोष्टी एका साइडनं रूपांतर होत, म्हणजे एका साइडनं फॉलो होतात, पण काही गोष्टी एका साइडनं फॉलो होत नाहीत. साधं एक्झाम्पल आहे, आता मी तुम्हाला देतो. हे माझे 2 हात आहेत, आपण काय करू, एकामेकांसमोर रब करतोय. हे 2 हात मी एकामेकांसमोर रब करतोय, काय होतंय, हीट जनरेट होते, वॉर्म फील होतं आपल्याला बघा, हीट जनरेट होते. मी दोन्ही हात मूव केले, हीट जनरेट होते. आता मी काय करतो, हात असाच ठेवतो आणि खालनं आग लावतो, तर माझे हात असे मूव होतात का? अरे म्हणणार सर हे काय म्हणताय तुम्ही, हे तर होऊ शकत नाही. पण युनिव्हर्सल लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जर तुम्ही बघितलं, मी असं करतोय की हीट जनरेट होते. आता मी जर हीट दिलं तर हँड्स असे का होत नाहीत? म्हणजेच काय की ह्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या एका साइडनं चालू शकतात पण दुसऱ्या साइडनं चालू शकत नाहीत. किंवा आपली गाडी आहे, ती गाडी आहे ती बघा अशी मागं ओढली की पुढे जाते, जशी मागं ओढली की ती पुढे जाते, मागं ओढली की ती पुढे जाते. तर त्याचं जी कायनेटिक एनर्जी आहे ती पण खाली हीट होती बघा. तुम्ही असं खाली ओढलं की ती कायनेटिक एनर्जी कुठे जाते, ती हीट होते आणि ते फ्रिक्शन मधनं पुढे जाते. मग समजा मी खालनं हीट लावली तर गाडी पुढे जाईल का? नाही जाऊ शकत. पण युनिव्हर्सल लॉ ऑफ एनर्जीनं जर तुम्ही बघितलं किंवा एनर्जीचा लॉ जर तुम्ही बघितला तर ते व्हायला पाहिजे. तर इथंच कुठल्या गोष्टी येतात, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. म्हणणार सर अहो थर्मोडायनॅमिक्स मधनच कुठं आलं? आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत, एंट्रॉपी इज ग्रेटर दॅन 0 किंवा स्पॉन्टेनियस आहे. स्पॉन्टेनियस म्हणजे काय, ते आपोआप होत आहेत, ते त्यांच्या थ्रू होत आहेत, त्याला आपण काही करू शकत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन शिकायला भेटणार आहेत, टेन्शन घ्यायची गोष्ट नाही. काय आहे थर्मोडायनामिक्स, काय आहे सेकंड लॉ, ह्याचे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. हे पुढे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं जाणार आहे, हे आता तुम्हाला कळणार नाही. पण ह्या लक्षात घ्या, युनिफिकेशन मध्ये ह्या गोष्टी इन्व्हॉल्व होतात. ह्यात तुम्हाला पुढे पुढे जाऊन कळायला लागेल की ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा घेतलेल्या आहेत. सिमिलरली आता पुढे गेलो की रिडक्शनिझम. रिडक्शनिझम म्हणजे काय, टू स्टडी लार्ज सिस्टीम, टू स्टडी अ लार्ज सिस्टीम इन स्मॉल पार्ट्स, इन स्मॉल पार्ट्स. एखादी खूप मोठी सिस्टीम आहे ती आपण एकदम समजू शकत नाही, त्याला आपण पार्ट्स मध्ये डिवाइड करणार, पार्ट्स मध्ये डिवाइड करणार आणि वी विल स्टडी देअर पार्टिकल्स. पार्टिकल्स म्हणजे काय, ते कॉन्स्टिट्युएंट्स, कॉन्स्टिट्युएंट्स त्याचे जे काय कॉन्स्टिट्युएंट आहेत. आता तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. तुम्ही एक जनरेटर बघितला असेल, जनरेटर बघितला असेल, चालू केलं डग 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 चालतं, हे लाईट आपण डेव्हलप होते, आपण जे बघितले. आता जनरेटर असं बाहेरनं बघितलं तर तुम्हाला काय कळतंय, काय मशीन आहे ते, कसं चाललंय, काहीच माहित नाही आपल्याला. मग जनरेटरला आपण जर उघडलं तर तुम्हाला काय दिसेल, पहिली गोष्ट आहे मॅग्नेट्स, नंतर तुम्हाला दिसेल आर्मेचर कॉइल. सर म्हणणार आज पहिल्या लेक्चर मध्ये एवढे मोठे मोठे शब्द, आर्मेचर कॉइल काही नाही, कॉपरची एक कॉइल आहे, त्याला गोल केलेली असते, त्याला आर्मेचर कॉइल असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर स्लिप रिंग्स, स्लिप रिंग्स, रिंग्स असतात छोट्या अशा कॉपरच्या अशा रिंग्स असतात, काही प्रॉब्लेम. हे सगळे आपण कॉन्स्टिट्यूट बघणार, मग आपल्याला कळणार की जनरेटर
वर्क काय होतं मी रिड्यूस केलं. जनरेटर कुठल्या पार्ट्सनं बनलेला आहे? मॅग्नेट्स, आर्मेचर कॉइल्स, स्लिप रिंग्स हे मी डिस्ट्रीब्युट्स केले आणि मी काय केलं ते कॉन्स्टिट्युएंट्सचा अभ्यास केला आणि मग मला कळालं की जनरेटर कसा वर्क होतो. मी नुसतं जनरेटरकडे बघितलं असतं, अरे जनरेटर काय मला कळलंच नसतं की तो इलेक्ट्रिसिटी का बनवतोय किंवा ते जनरेटर चालतंय कसं. म्हणून मी काय केलं रिडक्शनिझम केलं, रिड्यूस केलं. रिड्यूस केल्यानंतर आपल्याला काय दिसलं की मॅग्नेट्स आहेत, आर्मेचर कॉइल आहे, स्लिप रिंग्स आहेत. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल सर आपल्याला जनरेटर कळालं, मग रिडक्शन एवढंच कळालं का? नाही, आपल्याला ह्यातनं ह्या प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला अभ्यास भेटला. मॅग्नेट्सचा तुम्ही अभ्यास केला, आर्मेचर कॉइलचा अभ्यास केला, स्लिप रिंगचा अभ्यास केला. आता तुम्हाला मॅग्नेट्स बद्दल कळालं, पुढे जाऊन मॅग्नेट्सचं तुम्ही पुढे जाऊन काहीतरी रिसर्च करू शकता किंवा ते कुठल्या तरी वेगळ्या ऍप्लिकेशन मध्ये यूज करू शकता. किंवा आर्मेचर कॉइल्स आहेत हे तुम्हाला इथं कळालं, उद्या तुम्ही तेच आर्मेचर कॉइल्स तुमच्या मोटर्स मध्ये असतात. पाण्याची जी मोटर असते वाइंडिंग गेली आहे, वाइंडिंग गेली, हे जे आर्मेचर कॉइल्स आहेत ते तिथे दिसतात तुम्हाला. किंवा पुढे जाऊन हे आर्मेचर कॉइल्स मधनच तुम्ही मोबाईलचं वायरलेस चार्जिंग, आता वायरलेस चार्जिंग तुम्ही आता जी बघता ती काय आहे, अशी सरफेस आहे, तिथं तो मोबाईल ठेवला की तो चार्ज होतो, ते NFC म्हणतात. पण माझा मोबाईल इथं मी कुठेही ठेवला तर तो वायरलेसली चार्ज कसं होईल, तर इथं वायरचं, कॉपर वायरचं एक सेक्शन इथं ठेवला जातो आणि माझ्या चार्जरला तसाच एका सेक्शन वायरचा ठेवला जातो. मग तो त्याच्या एवढ्या कंडिशन मध्ये कुठेही आला की चार्ज व्हायला लागतं. म्हणजे पुढे जाऊन आपण ह्या प्रत्येक कॉन्स्टिट्युएंट मधनं काहीतरी नवीन गोष्टी शिकणार आहोत, एखादा नवीन रिसर्च करणार आहोत किंवा एखाद्या नवीन ऍप्लिकेशन डेव्हलप करणार आहोत. सगळ्यांना व्हॉइस येतो का माझा? ओके ओके ओके. मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं की काही प्रॉब्लेम आला, ओंकार साळुंके तुम्हाला जर आवाज येत नसेल, एक्झिट हो आणि परत जॉईन नाव कर. एक्झिट हो आणि परत जॉईन नाव कर. जिथं तुम्हाला असं वाटेल की माझं होत नाहीये, मी लगेच एक्झिट करायचं आणि जॉईन नाव करायचं. रिडक्शनिझम सगळ्यांना कळालं आपण कसं करतोय रिडक्शनिझम? सगळ्यांनी थम्सअप द्या रिडक्शनिझम सगळ्यांना समजलं असलं तर. ओके ओके ओके. आता पुढे जाऊ आपण. आता लास्ट आपलं लास्टच चाललंय, शेवटची एक 10-15 मिनिटं राहिलीत लेक्चरची. एक्साइटमेंट ऑफ फिजिक्स. आता हे एवढं फिजिक्स का करायचं, काय आहे फिजिक्स मधून तुम्हाला भेटतं काय किंवा फिजिक्स मधून तुम्हाला कळतं काय? तर डेली लाईफ फिनॉमिनॉन, डेली लाईफ फिनॉमिनॉन आपल्या रोजच्या जगात काय चाललंय ते गोष्टी तुम्हाला कळायला लागले. रेनबोज का होतात, तुम्हाला रेनबोज का होतात एक साधं उदाहरण सांगतो. ड्रॉपलेट्स आहेत, ड्रॉपलेट्स आहेत, हे ज्याला पडतात आणि ज्याला सूर्याची किरण पडतात त्याच्यावर, आणि मी इथं आहे, हे ज्याला रिफ्रॅक्शन होतं आणि माझ्यापर्यंत रेज येतात, त्यावेळेला मला इथं रेनबो दिसायला लागतं. हे काय फिजिक्स आहे, हे लाईट, लाईट चॅप्टर, फिजिक्सचा जो लाईट चॅप्टर आहे तो इथं आला. हे तुम्हाला डेली फिनॉमिनॉन मधनं कळालं. कंडक्टिंग एक्सपेरिमेंट तुम्ही स्वतः एक्सपेरिमेंट करू शकता. आता एक एक्सपेरिमेंट तुम्हाला सांगतो, 5 रुपयाचा कॉईन आहे आपल्याकडे, 5 रुपयाचा कॉईन आहे, 5 रुपयाचा कॉईन ठेवा आणि त्याच्यात हळूहळू हळूहळू पाणी सोडा, हळूहळू पाणी सोडा. काय करतात, तो त्या कॉईनची जागा घ्यायला लागतं. मग तुम्ही हळूहळू पाणी सोडा, पाणी सोडा, पाणी एकदम ड्रॉप बाय ड्रॉप, ड्रॉप बाय ड्रॉप, मग असा एक बबल तयार होतो. का होतोय? सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनच्या पुढे लेक्चर मध्ये तुम्हाला कळेल की काय होतंय, कसं फॉर्म्युलेशन आहे, विस्कॉसिटी काय आहे, ते लिक्विड का तसं फॉर्म होतंय, ह्या तुम्हाला एक्सपेरिमेंट कंडक्ट केल्यानंतर कळणार आहे. ऍप्लिकेशन्स, आता आपण बघितलं जनरेटर कसा वर्क होतो, ते जनरेटर तुम्ही तयार केलं म्हणजे जसं वायरलेस मोबाईल चार्जिंग आपण डेव्हलप करू शकतो. कुठल्याही गोष्टीचं ऍप्लिकेशन आपण डेव्हलप करू शकतो. फ्युचर प्रेडिक्शन, फ्युचर प्रेडिक्शनचं सर्वात चांगलं एक्झाम्पल आहे गुगल मॅप्स. गुगल मॅप्स कुणी वापरलं नसेल, मोबाईल मध्ये आपल्या गुगल मॅप्स असतं. काय करायचंय, मला कराडला जायचंय, तर मी काय करणार, माझं लोकेशन टाकणार, कराड लोकेशन टाकणार, मला लगेच येतं सर तो तिथे येतं 2 hours किंवा 1 hours.
50 किलोमीटर 1 आवर्स, लगेच सांगतं तुम्हाला 1 आवर लागणार आहे. कुठल्या बेसिसवर सांगतं? स्पीड, डिस्टन्स, टाइम, साधं फॉर्म्युलेशन आहे. इथनं स्पीड, डिस्टन्स, टाइम्स आहे. क्राऊड मॅनेजमेंट म्हणजे काय? त्या रस्त्यावर किती लोक आहेत ह्या सगळ्या गोष्टी घेऊन स्पीड, डिस्टन्स, टाइम घेतो. गुगल मॅप्स तुम्हाला सांगतो की किती वेळेत आपण तिथं पोहोचणार आहे. फ्युचर प्रोडिक्शन, गुगल मॅप्स ह्याच गोष्टींवर चालतं. म्हणजे फिजिक्स हे आपल्या सर्वांच्या अवतीभोवती आहे. फिजिक्स या गोष्टी आपल्याला खूप मस्ट आहेत. फिजिक्सनच आपल्याला पुढे जाऊन प्रत्येक फिनॉमिनॉन कळणार आहे. इंजिनिअरिंग साईडला तुम्ही गेला किंवा इतर कुठल्याही गोष्टींचं तुम्हाला फिनॉमिनॉन समजायचं आहे, तुम्हाला फिजिक्स हे खूप मस्ट आहे. फिजिक्स शिवाय तुम्ही काही समजू शकणार नाहीत. आता हे सगळं टोटल आपलं झालं. आज मी तुम्हाला फिजिक्सचं सांगितलं, केमिस्ट्री सांगितलं, बायोलॉजी सांगितलं, मॅथमॅटिक्सचं सांगितलं. आता बेसिक्सली लक्षात घ्या. आता मी तुम्हाला थोडंसं कसं आपण डेव्हलप करणार आहोत. आपल्याकडं रोज तुमचे डेली जे लेक्चर्स होणार आहेत, ह्यातनं आपल्याला काय करणार आहे, आपल्याला जेईई काढायचं आहे, आपल्याला नीट काढायचं. ज्यांचं ज्यांचं जसं जसं एम आहे तसं मी सांगतोय. प्लस जेईई वाल्यांसाठी आपण काय बॅकअप प्लॅन्स ठेवले आहेत, VIT ट्रिपल ई ठेवलेला आहे, बिटसॅट ठेवलेला आहे, MST CET ठेवलेला आहे. या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. प्लस NDA ला ज्यांना जायचं आहे, NDA NA ला ज्यांना त्यांना जायचं आहे, ह्याचा आपल्याला खूप खूप अभ्यास कसा करायचा आहे, आपल्याला फोकस करायचा आहे. फोकस केल्याशिवाय काही गोष्टी होणार नाहीत, हे लक्षात घ्या तुम्ही. आपल्याला फोकस करायचा आहे. सगळ्यांना समजतंय? थम्सअप द्या मला. सगळ्यांनी मला थम्सअप द्यायचं आहे. आपल्याला कुठलीही गोष्ट करायची असेल तर आपल्याला तिथं फोकस करण्याची खूप जरूरत आहे. आपल्याला फोकस खूप मस्ट आहे, पहिली गोष्ट. आणि तुम्ही माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. जे काय आपण गोष्टी करणार आहेत दोघांनी मिळून करायच्या आहेत. माझ्या इनपुट्स आणि तुमच्या इनपुट जेव्हा आपण एकत्र घेऊ त्यावेळेला इझिली तुम्ही ह्यातल्या कुठल्याही गोष्टी क्लिअर करू शकता. काय प्रॉब्लेम नाहीये. जेईई आरामात आपण क्लिअर करू शकतो. तेवढी तुमची मेहनत पाहिजे, तेवढं तुमचं डेडिकेशन पाहिजे. आपण ह्या नेहमी गोष्टी क्लिअर करू शकतो. NDA काहीच प्रॉब्लेम नाहीये. किंवा NDA वाल्यांना पण मी सांगितलं, आपण जेईई, नीट, VIT ट्रिपल ई, बिटसॅट, MST CET हे 100% आपण घ्यायचंय. यातूनच आपले मेन फोकस वाढणार आहेत. इथूनच आपलं पूर्ण करिअर होणार आहे. त्याशिवाय आपलं करिअर होणारच नाहीये. म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्र स्टेट बुक्स, NCERT बुक्स हे तुम्ही फॉलो करायचेच आहेत. हे आपल्याला बघायचंच आहे. त्याच्याबरोबर मी तुम्हाला काही जे नोट्स देणार आहे, जे काय लेक्चरचे नोट्स असतील ते सगळे तुम्हाला इथं फॉलो करायला लागणार आहेत. सिमिलरली NDA वाल्यांसाठी पण मी सांगितलं, पाथ फाइंडर हा पुस्तक तुम्ही घ्या. आपल्याला आता पाथफाइंडर वर थोडंसं बघायचं. NDAचं आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधनं मॅथ्स वर फोकस ठेवायचंय. प्लस ह्याच वर्षी आपण हिस्ट्री अँड सिविक्स, जिओग्राफी ह्या गोष्टी सुद्धा क्लिअर करून घ्यायच्या आहेत. प्लस त्याबरोबर फिजिक्स, केमिस्ट्री तर चालूच आहे, पण एक्स्ट्रा आपल्याला एफर्ट्स ह्या दोनचं पण आपण कव्हर करून घ्यायचं आहे. कारण मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि जे काय बायो आहे हे तुमचं रोजच्या रोज चालूच असणार आहे. आपल्याला हिस्ट्री, सिविक्स आणि जिओग्राफीला थोडंसं एम द्यायचं आहे. आणि सिमिलरली नीट वाल्यांसाठी, नीट वाल्यांनीही लक्ष द्या. फिजिक्स, केमिस्ट्री ह्या दोन मेन गोष्टी आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री हे क्लिअर करायचे आहेत आपल्याला, कारण त्याच्यावर सुद्धा तुमचं मार्किंग खूप राहतं. त्याशिवाय तुम्ही क्लिअर करू शकत नाही. राहिलेली गोष्ट तुमची बायो आहे, ते पण आपण कव्हर करणार आहोत. बायोवाल्यांना पण महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि NCERT हे दोघांचे बुक्स घेणं मस्ट आहे. त्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात असू द्या. आता आपल्याला एकत्र मिळूनच ही गोष्ट पार करायची आहे. 2 वर्ष तुम्हाला कंटिन्युअसली डेडिकेशन देऊन, का नाही आपल्याला IIT मिळू शकत, का नाही आपल्याला नीटवाल्यांसाठी MGM, JJ का नाही मिळू शकत, का नाही आपल्याला COEP मिळू शकत. COEP फोडायचंय आपल्याला. COEP, IIT, JEE
VIEEE बिट साईड MST CET फोडायचंय आपल्याला, फोडून काढायचंय. तिथं आपल्याला 100% द्यायचं आहे. आपल्याला ते काही करून मिळवायचंच आहे. आणि ज्या वेळेला आपण ठरवू एखादी गोष्टी मिळवायची, तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करायला लागणार आहे. तुम्हाला माझ्या बरोबर राहून या गोष्टी अभ्यास करायचा आहे. आज पॅन्डेमिक मुळे आपण भेटू शकत नाही, आपण रोज ऑफलाईन लेक्चर्स घेऊ शकत नाही, पण आपण डे बाय डे आपण बघतोय ऑनलाईन मधनं आपण शिकायचं आहे. तुम्हाला मी मधनं अधनं फोन करणारच आहे. ऑफलाईन फोनवर पण आपण त्या गोष्टी घ्यायच्या आहेत, त्या गोष्टींवरनच आपण शिकणार आहोत. हळूहळू ह्या गोष्टी जशा आपण बघणार, त्याशिवाय आपल्याला काहीच समजणार नाही. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आपल्याला ही 2 वर्ष एकत्र काढूनच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, त्याशिवाय होऊ शकत नाही. सगळ्यांना कळालंय? कुणाला काय डाऊट्स आजच्या लेक्चर मध्ये? कुणाला काय डाऊट्स चॅट मध्ये सांगा. कुणाला काय डाऊट्स? सगळ्यांनी सगळ्यांनी कमेंट करायचे, सगळ्यांनी करायचे. बर, तुमच्याकडून काय आता तुम्हाला काय काय करायचं आहे? तुम्हाला समजलेलं आहे? मला फीडबॅक द्या. तुम्हाला ऑनलाईन समजलंय आपण कसं शिकवतोय? सगळ्या गोष्टी माझ्याकडून तुम्हाला पोहोचल्या का? मला फीडबॅक द्या. तुम्ही फीडबॅक दिल्याशिवाय मला कळणारच नाही. ओके ओके. साईश ओके. मयूर ओके. सिद्धांत येस. धनश्री येस. प्रणव येस. आर्या येस. ठीक आहे. असंच मिळून आपल्याला हे 2 वर्ष काढायचे आहेत. आपल्याला आपला जो फोकस आहे, आपला एम आहे, तुमचं जिथं घर असेल, तुमचं टेबल आहे, टेबलच्या तिथे एक तुम्ही बोर्ड बनवा. आपल्याला काय करायचंय? एनडीए वाल्यांनी तिथे एम लिहा, मला इंडियाला जायचंय. नीट वाल्यांनी एम लिहा, मला नीटला जायचंय. रोज उठून तुम्हाला ते तुमचं एम दिसलं पाहिजे. तुम्हाला पुढे जाऊन काय करायचंय ते तुम्हाला दिसलं पाहिजे. त्याशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत. तुम्हाला ह्या सर्व गोष्टी रोज दिसल्या पाहिजे. रोज तुमचं एम तुम्हाला दिसलं पाहिजे. त्याशिवाय तुम्ही ते अचीव करू शकत नाही. हे लिहून घ्या माझ्याकडून. येस येस. ओंकार येस. चालते. आज आता 2 वाजता आपण सगळे भेटू. 2 वाजता तुमचं लेक्चर असणार आहे केमिस्ट्रीचं. दुपारी 2 वाजता शार्प, दुपारी 2 वाजता. आणि तेव्हा सुद्धा साठी मी तुम्हाला तेच सांगतोय, काही सुद्धा तुम्हाला टेक्निकल अडचण आली, मी नंबर टाकलेला आहे. जो 84 वाला आहे तो नंबर मी त्याच्यात टाकलेला आहे. त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन देण्यात येणार आहे. कॉल करा तुम्हाला काही अडचण आली. ज्यांना कुणाला हे लेक्चर बघता आलं नाही, एक 15 ते 20 मिनिटांमध्ये लाईव्ह लेक्चर रेकॉर्डिंग मध्ये हे तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला मिळणार आहेत. ओंकार, तुला काही मध्ये जर ऐकू आलं नसेल तर तू परत त्या गोष्टी करू शकतो. ओके, चलो बाय सर्वांना. बाय, टेक केअर. आपण आता दुपारी भेटू. चलो 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 बाय. धनश्री बाय. साईश बाय. आर्या बाय. चलो बाय गाइस, बाय.